नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपल्याला काही कमाल असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. खूप दिवसानंतर मोठासा बॉम्ब फुटणार आहे. तर आपण पाहिलं की रम्या किती गोड गोड वागत असते. ती सगळ्यांना असंच दाखवून देत असते की ती सुधारली आहे. पण ऐन वक्ताला प्रेक्षकांनो लग्नात ती खूप मोठा घोळ घालते. आणि या क्षणाला काव्या कसं हे लग्न थांबवते, काव्याच्या हुशारीमुळे कसं हे लग्न थांबलं जातं आणि गुरुजींची भविष्यवाणी कशी खरी होते, हे सगळं आपल्याला या आजच्या भागामध्ये जाणून घ्यायचं आहे. आजचा हा व्हिडिओ खूपच छोटासा इंटरेस्टिंग असल्यामुळे शेवटपर्यंत पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहिलं की घरातल्या सगळ्या मोठ्या लोकांनी ठरवलंय, लग्नानंतर प्रेम तर झालंय, पण आता प्रेमानंतर या चौघांचं लग्न करायचं. तोच तिथे रम्या येते आणि खूपच चांगुलपणाचा आव आणू लागते. डोळ्यातून पाणी काढून ती असं सगळ्यांना पटवून देते की तिला हे लग्न मान्य आहे आणि तिला पार्थ आणि काव्याचं लग्न होताना बघायचं आहे. आणि बरोबर या सगळ्यामध्ये काव्या आणि नंदिनी भुलतात. पण पार्थ आणि जीवाला मात्र चांगलंच माहिती असतं की त्यांची ही बहीण कशी आहे. रूममध्ये आल्यावर पार्थ बोलतो, मला असं वाटतंय काव्या नाटक करते, ही रम्या नाटक करते, कारण या मुलीला मी लहानपणापासून ओळखतोय, ही सुधरू शकत नाही आणि आत्तासुद्धा ही मेलोड्रामा करते. मला खरं वाटत नाही आहे या रम्याचं, मला खरंच काही खरं वाटत नाही आहे. तेव्हा काव्या बोलत्या, हो सोडा ना, कशाला तिला धरून बसलाय. आणि तसं पण आता मी आणि नंदिनीताई आमच्या घरी चाललोय, लग्नाच्या सगळे विधी करायचे आहेत ना, असं म्हणतच ही काव्या बॅग पॅक करत असते माहेरी जाण्यासाठी. आणि तोच तिथे नंदिनी सुद्धा येते तिची बॅग पॅक करून, कारण दोघेही माहेरी जाणार असतात. काव्या सारखी म्हणत असते, जाऊ दे त्या रम्याचा विषय सोडा. पण जीवा आणि पार्थ मात्र एका मतावरती ठाम असतात. जीवा बोलतो, नाही काव्या, आपल्याला रम्याला इग्नोर करून चालणार नाही. हे लग्न होईपर्यंत आपल्याला तिच्यावरती खूप लक्ष ठेवावं लागेल, कारण ती कधी काय करू शकते, कधी घातपात करू शकते ना, याचा काही अंदाज नाही आहे. कारण यापूर्वी आपण तिचा खूप वेळा अनुभव घेतला आणि यावेळेस मला रिस्क घ्यायची नाही आहे, कोणतीच रिस्क घ्यायची नाही आहे. तेवढ्यातच पार्थ बोलतो, मला एक सांगा, कोणाकोणाचा रम्यावरती विश्वास आहे? कोणाकोणाला रम्या योग्य वाटतेय त्यांनी हात वर करा. आणि आता मात्र सगळेच एकमेकांकडे बघू लागतात. नंदिनी काव्याकडे बघत असते आणि काव्या नंदिनीकडे बघत असते. आणि अशा प्रकारे दोघीही बहिणी माती खातात, दोघीही हात वर करतात आणि बोलतात, हो, आम्हाला रम्यावरती विश्वास आहे, कारण पहिल्यांदाच या रम्याच्या नजरेमध्ये आम्हाला सच्चेपणा दिसला, विश्वास दिसला. आणि मला असं वाटतंय ती खरंच काहीच वाईट करणार नाही. एकदा आपण तिच्यावरती विश्वास ठेवून बघूया, नाही म्हणजे ती सुधरू पाहतीये तर आपण तिला असं मागे ओढायला नको, आपण तिला एक चान्स दिलाच पाहिजे. काय वाटतंय नंदिनीताई? नंदिनी सुद्धा आता काव्याची साथ देते आणि दोघीही बायका म्हणतायत म्हटल्यावर आता या दोघांना सुद्धा त्यांच्या हाला मिळवावीच लागते. तर आता ठरल्याप्रमाणे कांदेपोह्यांचा कार्यक्रम होतो, पण इथे मात्र सगळंच उलटं होतं. मुली चक्क मुलांच्या घरी येतात मुलं पाहण्यासाठी, कांदेपोहे खाण्यासाठी. आणि अशा प्रकारे खूपच छान पद्धतीने कांदेपोह्यांचा कार्यक्रम होतो. लग्नाचा मुहूर्त ठरतो, सुपारी फुटते, सगळेच खूप आनंदात असतात. या सगळ्यामध्ये रम्या सुद्धा खूपच आनंदाने सहभागी झालेली असते. आणि इथेच प्रेक्षकांनो रम्याने सगळ्यांना जिंकून घेतलेलं असतं, सगळ्यांना पटून चुकलेलं असतं की रम्या खरोखर बदललीये, सुधारलीये आणि मनापासून लग्नामध्ये सामील होतीये. काव्या तर रम्यावरती इतकी इम्प्रेस झालेली असते, ती सगळ्यांसमोर ऐलानच करून टाकते की यावेळेस आरुषी तर काही येऊ शकणार नाही, कारण तिचे महत्त्वाचे पेपर सुरू आहेत, त्यामुळे यावेळेस रम्या माझी करवली असणार आहे. आणि अशा प्रकारे आता या रम्याला करवलीचा मान मिळालेला असतो. पण प्रेक्षकांनो, तुम्ही कल्पना सुद्धा केली नसेल असा डाव या रम्याच्या मनामध्ये सुरू असतो. तिने खूप मोठा कट रचलेला असतो आणि नक्की काय कट रचलाय हे तुम्ही पुढे बघतच राहा. अखेर आता लग्नाचा दिवस उजाडतो, सगळे जाम एक्सायटेड असतात, सगळे खुश असतात. मानिनी विक्रम यांची लगबग सुरू असते, पाहुण्यांचं स्वागत करण्यामध्ये ते बिझी असतात, सगळेच आपापल्या कामामध्ये बिझी असतात. काव्या आता तिच्या रूममध्ये असते, नटत असते आणि नंदिनी सुद्धा वेगळ्याच रूममध्ये नटत असते. पण इथे मात्र चक्क रम्या काव्याची मदत करत असते, कारण ती खास करवली असते ना, म्हणून. आणि या मूर्ख काव्याने तर अक्षरशः रम्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवलेला असतो. काव्या आता वधूच्या खोलीत असते आणि तिने वधूचा ड्रेस घातलेला असतो, त्यामध्ये ती खूप सुंदर आणि कमाल दिसत असते. काव्या स्वतःला आरशामध्ये बघत असते आणि पूर्णपणे हरवलेली असते. तोच तिथे रम्या येते आणि खोटं कौतुक करू लागते. ती बोलते, वा काव्या, अगं काही सुंदर दिसतेस, खरंच तुला कोणाची नजर नको लागायला. पण पुढे ती जे काही करणार असते यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा असते ती म्हणजे काव्याची आई. ती बोलते, काकू अहो खाली जा ना, मानिनी मामी तुम्हाला बोलवतीये, फार महत्त्वाचं काम आहे. त्यामुळे आता काव्याची आई खाली निघून जाते आणि याच संधीचा आता रम्या फायदा उचलते. ती लगेच कडी लावून घेते. काव्या बोलते, रम्या कडी का लावतीयस? तेव्हा रम्या बोलते, काव्या कसं आहे माहिती आहे का, आज तू खूप सुंदर दिसतेस, पण तुझं हे देखणं रूप ना पार तो बघू शकणार नाही. काव्या पूर्णपणे गोंधळून गेलेली असते. ती बोलते, रम्या अगं हे काय बोलतेस तू? तेव्हा रम्या बोलते, हेच पार्थच्या आयुष्यात आणि आज या मंडपात काव्या नाही तर रम्या बसणार.
पण हे सगळं काव्याला कळण्याच्या आत ती रुमाल काढते आणि तिच्या नाकाला क्लोरोफॉर्म लावते. त्यामुळे काव्या बेशुद्ध होते आणि त्यामुळे काव्या बेशुद्ध होऊन खाली पडते. हे सगळं बघून रम्याला खूप छान वाटत असतं. ती मनातल्या मनात बोलते, कसं आहे ना, पार्थ फक्त माझा आहे, त्याच्यावरती फक्त माझा अधिकार आहे आणि या लग्नाच्या शालूवरती सुद्धा माझाच अधिकार आहे. हे सौभाग्य फक्त माझं आहे, तुझं नाही काव्या, असं म्हणतच ती क्रूरपणे जोरजोरात हसू लागते. ती आता काव्याला दोन्ही हाताने धरते, फरफटत आतमध्ये घेऊन जाते आणि तिला एका बाथरूममध्ये लॉक करते. तिचे सगळे दागिने, शालू सगळं काढते आणि स्वतः घालते. दागिन्यांनी नखशिखांत नटलेली असते रम्या तशी खूप छान दिसत असते आणि तिने खूप मोठा पदर काढलेला असतो जेणेकरून तिचा चेहरा कोणाला ओळखू येऊ नये आणि त्यावर तिने मुंडावळ्यासुद्धा बांधलेल्या असतात. त्यामुळे प्रश्नच निर्माण होत नाही कोणी हे सगळं ओळखायचा. इकडे आता बाहेर आपण पाहतो तर काय, पार्थ आता काव्याची आतुरतेने वाट बघत असतो. बाहेर सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं आणि तेवढ्यातच तिथे रम्या येते काव्याचा शालू नेसून आणि ती आता पटकन जाऊन पार्थच्या शेजारी बसते कारण तिला लग्नाची फारच घाई झालेली असते. आणि हा पार्थ तर पूर्णपणे फसलेलाच असतो. त्याला असं वाटत असतं ही काव्याच आहे. पार्थ आता हळूच काव्याच्या कानात बोलतो, काय झालं काव्या, तुमचा हात का इतका थरथरतोय, सगळं ठीक तर आहे ना, तुम्ही घाबरला तर नाही आहे ना. पण रम्या मात्र फक्त मान डोलावते, ती काहीच बोलत नाही. इकडे आपण पाहतो तर काय, जी काव्या बेशुद्ध पडलेली असते बाथरूममध्ये, तिला आता हळूहळू शुद्ध येते आणि आता तिला सगळं आठवतं. रम्याने तिच्याबरोबर जे काही केलं होतं ते सगळं तिला आठवतं. ती मनातल्या मनात बोलते, नाही काव्या, पार्थ फक्त तुझा आहे आणि तुला काही करून पार्थला मिळवायचंच आहे. काय वाटेल ते होऊ दे, पण माझ्या पार्थना मी रम्याला मिळवू देणार नाही, असं म्हणतच तिकडे तिकडे शोधू लागते आणि तेवढ्यातच तिला एक लोखंडाचा रॉड सापडतो आणि मग काय, ती रॉड घेते आणि कडी तोडण्याचा प्रयत्न करू लागते. खूप प्रयत्न करते आणि फायनली कडी तुटते. इकडे आपण पाहतो तर काय, भटजी मंगलाष्टकं म्हणत असतात. शुभमंगल सावधान, सनई चौघडे यांचा आवाज शिगेला पोचलेला असतो. पार्थच्या हातामध्ये मंगळसूत्र दिलं जातं. रम्या मात्र पदराच्या आड असते आणि अत्यंत खुश असते. ती मनातल्या मनात म्हणत असते, चला आता फक्त 5 मिनिटं, आता पार्थ माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालेल आणि मग मी कायमची त्याची होईल. पार्थ आता तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणार, तोच तिथे काव्या येते आणि जोरातच ओरडते, थांबवा, हे लग्न थांबवा. सगळेच आता तिच्याकडे बघू लागतात. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. पार्थ आता जोरातच ओरडतो, काव्या तुम्ही इथे आहात तर ही शेजारी माझ्या कोण बसली आहे. काव्याला तर इतका राग आलेला असतो, ती तरातरा तिच्या जवळ येते आणि तिच्या तोंडावरचा पदर काढते आणि तिला खन्नकन ठेवून देते आणि बोलते, ही रम्या आहे, रम्या. काव्या आता खूपच रागाने रम्याकडे बघत असते आणि म्हणत असते, लाज कशी काय वाटली नाही ग तुला, माझ्या चांगुलपणाचा फायदा घेऊन माझ्याच पाठीत खंजीर खुपसलास, मला मारण्याचा प्रयत्न करून माझ्याच हक्काची जागा घेऊन माझ्याच नवऱ्याच्या शेजारी बसलीस लग्न मंडपामध्ये. रम्या मात्र आता निर्लज्जपणे उठून उभी राहते आणि बोलते, हो मी तुला मारलं, मान्य करते, मी मारलं. कारण तू काय केलंस, तू माझ्या प्रेमाच्या आड आलीस, तू माझ्या आणि पार्थच्या मध्ये आलीस, म्हणून मी हे सगळं केलं, कारण पार्थ फक्त माझा आहे. तर प्रेक्षकांनो, इथे रम्या पूर्णपणे वेडी झालेली असते. ती काय बोलते याच्यावर तिचं जरासुद्धा नियंत्रण नसतं. तिला पूर्णपणे वेड लागलेलं असतं आणि ही रम्या रागाच्या भरात खूप मोठा मूर्खपणा करते, सगळं चोकून टाकते. ती बोलते, पार्थ तुला काय वाटलं, हे पहिल्यांदा नाही आहे, यापूर्वीसुद्धा मी या काव्याला मारण्याचा प्रयत्न केला, ते गुंड मीच पाठवले होते, पण हिचं नशीब बलवद्दर ही वाचली. पण पार्थ तू फक्त माझं आहेस, मी तुला मिळवणार, आपलं लग्न होणार, असं ती काही एक बरळू लागते. तेव्हा पार्थ जोरातच ओरडतो, बास कर रम्या, तुला वेड लागले, वेड. बास, आता मी सहन करणार नाही. तू माझ्या काव्यांच्या जीवावरती उठलीस, तुला लाज नाही वाटली, आणि तुझ्यासारख्या विषारी सापाबरोबर मी प्रेम करेन असं तुला स्वप्न देखील कसं वाटलं. बास, आता खूप झालं, मी हे सहन करणार नाही, मी पोलिसांना बोलवतोय, असं म्हणतच तो पोलिसांना फोन करतो. आणि मग काय, पोलीस लगेच तिथे येतात आणि रम्याला तिकडून फरफटून घेऊन जातात. वसवात्या जोरजोरात ओरडत असते, प्लीज पार्थ, प्लीज पोलिसांना थांबव, माझ्या रम्याला घेऊन जाऊ देऊ नकोस प्लीज. पण कोणी तिचं ऐकत नाही. फायनली आता रम्याची तिकडून रवानगी झालेली असते. पार्थ आता जोरातच शिट्टी वाजवतो आणि बोलतो, भटजी पुन्हा मंत्र सुरू करा, आता तर लग्न होणारच, पण तेही माझ्या खऱ्या काव्यासोबत. आणि अशा प्रकारे आपल्याला त्या दोघांचं पुन्हा लग्न बघायला मिळणार आहे. तर अशा पद्धतीचा ट्विस्ट आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे प्रेक्षकांनो.